26 जानेवारीला जर लोक हे पूर्ण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या जुन्या इमारतीमधून नवीन इमारतीत जर ट्रान्सफर झालं नाही तर आम्ही आत्मदहन करणार. आम्ही जिशा त्याच्यानंतर राज्याचे मंत्री होते इथं, गृहमंत्री फडणवीस साहेब, ते स्वतः इथं आलेले होते. मग त्यांना इथं उद्घाटन करायला अडचण काय? आता ते नगरला आलेले आज, ते तिकडे त्यांना जायला वेळ आहे, पण इकडे त्यांना उद्घाटनाला वेळ का नाही? गेल्या अनेक दिवसांपासून कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याची नवीन इमारत पूर्ण होऊनही तिचं उद्घाटन रखडलेलं आहे. सध्या ही इमारत धूळ खात पडलेली असून ग्रामीण पोलिसांना आवश्यक सोयी सुविधा मिळत नाहीयेत. सध्याच्या कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याची अवस्था अत्यंत दयनीय असल्यानं तातडीनं नवीन इमारतीचं उद्घाटन करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे. यासाठी कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते भरत मोरे, अनिल गायकवाड, विनय भगत आणि अमित अढाव यांनी पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे यांना लेखी निवेदन दिले. 26 जानेवारीच्या आधी उद्घाटन न झाल्यास आत्मदहनाचा इशारा देत त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सम्राट न्यूजसाठी संपादक अजय विगे, कोपरगाव. ग्रामीण पोलीस स्टेशनची जुनी इमारत ज्या ठिकाणी आता आमचे पोलीस बांधव, महिला कॉन्स्टेबल असतील त्या ठिकाणी आता त्या कार्यरत आहेत, त्या इमारतीची परिस्थिती अतिशय वाईट आहे. तो जुना या कोपरगाव शहरातील सरकारी दवाखाना होता. मागच्या 10 वर्षापूर्वी नगरसेवकांनी ठराव मंजूर करून ती इमारत पोलीस बांधवांसाठी दिली, ग्रामीण पोलीस स्टेशनसाठी. पण आज ही नवीन इमारत बघितली 5 ते 6 वर्षापासून पूर्ण तयार आहेत. आता आमचे पोलीस अधिकारी साहेब भेटले, त्यांनी सांगितलं का मी नगरपालिकेशी संपर्क करतो, कम्प्लिशन सर्टिफिकेट लवकर मिळेल तर आपण लवकरात लवकर त्याचा उद्घाटनाचा प्रस्ताव मांडू. पण आज इथं मीटर आलंय, लाईट बिल येतंय, सगळ्या गोष्टी, सगळ्या सुविधा आणि ही बिल्डिंग पूर्ण झालेली आहेत. आज खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर आज कोपरगाव शहरामध्ये गुन्हेगारीचा प्रकार जास्त वाढलाय. पोलिसांना खऱ्या अर्थानं रात्रीचा दिवस, दिवाची रात्र रक्ताचं पाणी करावं लागतं ही गुन्हेगारी थांबवण्यासाठी, अत्याचार थांबवण्यासाठी, प्रत्येक आलेल्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी. त्यांना त्यांच्या ड्युटीपेक्षा जास्त तास काम करावं लागतं. पण जर अशा इमारती त्यांना काम करावं लागतं का त्यांना स्वतःचा शारीरिक व्याधी या कामामुळे तर असतोच, सगळ्यात जास्त स्ट्रेस त्यांना असतोच. अटॅकचं प्रमाण सुद्धा पोलीस बांधवांमध्ये जास्त असतं. शुगर बीपीचा त्रास सुद्धा त्यांना व्याधी या सगळ्या अडचणींमुळे आणि रोजच्या ट्रेसमुळे त्यांना या व्याधी लागू होतात. मग त्यांची काळजी पोलीस प्रशासनासाठी प्रशासन का घेत नाही? आम्ही सामाजिक कार्यकर्ते बऱ्याच वर्षापासून मागणी करतोय. आता अनिल भाऊंनी सांगितल्याप्रमाणे 2 महिन्यापूर्वी आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब या ठिकाणी येऊन गेले. आम्ही त्यांना सुद्धा मागणी केली होती, पण आम्हाला सामाजिक कार्यकर्त्याला 2 दिवस अहिल्यानगरच्या तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये डांबून ठेवण्यात आलं. जोपर्यंत कार्यक्रम संपत नाही, गृहमंत्री साहेब कोपरगाव सोडून जात नाही, तोपर्यंत आम्हाला अटकेमध्ये ठेवलं. त्याच्यानंतर मुख्यमंत्री साहेब येऊन गेलेत, अनेक मंत्री साहेब येऊन गेलेत. आता काल परवाची गोष्ट आहे, आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या या विधान परिषदेचे सभापती साहेब रामजी शिंदे आपल्या या जिल्ह्याचे सुपुत्र म्हणून आम्ही त्यांना एक जवळीक म्हणून एक प्रेमाखातर आम्ही त्यांना निवेदन दिलं, पण त्याची सुद्धा अजून दखल घेतली गेलेली दिसत नाही. आम्ही विनंती करतो आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आमच्या पोलीस बांधवांचे जीव वाचवण्यासाठी, त्यांचा होणारा संकट, पुढच्या भविष्यात त्यांच्यावर येणारं संकट ते टाळण्यासाठी लवकरात लवकर या इमारतीचं उद्घाटन करावं. आणि आजच आम्ही आमच्या निवेदनाद्वारे अल्टिमेटम दिलंय, 26 जानेवारीच्या आत या इमारतीचं उद्घाटन झालं पाहिजे, किंवा तुम्ही कधी करणार याची आम्हाला तारीख व्यवस्थित तुम्ही आम्हाला लेखी द्यावी, आणि ती पण लवकरात लवकर. अन्यथा आम्ही या ठिकाणी आत्मदहनाचा इशारा देतोय, आम्ही निवेदनाद्वारे सूचित केलेला आहे. मग आत्मदहन आम्ही कशा पद्धतीने करू ते आम्ही सांगणार नाही. आम्ही मोठ्या पुलावरून उडी मारू शकतो, आम्ही पेट्रोल डिझेल अंगावर टाकून आम्ही स्वतःला जळून घेऊ शकतो. आम्ही ते करतोय फक्त आमच्या पोलीस बांधवांसाठी, आणि का करू नये? ते जर आमचं संरक्षण करतायत, आम्ही त्यांचं संरक्षण करणं सुद्धा आमचं कर्तव्य आहे. आम्ही आत्मदहनाचा इशारा दिलाय. आमच्या आत्मदहनाच्या इशाऱ्याला तुम्ही सहज घेऊ नका. आमचा हा इशारा समजा तुम्ही 8 दिवसाच्या आत लवकरात लवकर या 26 जानेवारीच्या आत या बिल्डिंगचं उद्घाटन झालं पाहिजे, किंवा तारीख आम्हाला लवकरात लवकर कळवा, लवकरात लवकर उद्घाटन झालं पाहिजे असं आम्ही सुतोवाच करतो. आणि हा अल्टिमेटम गांभीर्यानं घ्यावा, आणि याची जी सगळी जबाबदारी, जी सगळी परिस्थिती निर्माण होईल ती कशी असू त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. कमी 1 वर्ष झालं असं हे ग्रामीण पोलीस स्टेशन बांधून. ह्या ग्रामीण पोलीस स्टेशनसाठी आम्ही 3 ते 4 वेळेस आंदोलन पण केलेलं आहे आम्ही या ठिकाणी, का हे पोलीस स्टेशन लवकरात लवकर चालू करावे म्हणून. अक्षरशः त्या पोलीस स्टेशन मध्ये ना, अक्षरशः जुन्या पोलीस स्टेशन मध्ये ते पोलीस बांधव बिचारे, तिथं ते महिला लेडीज कॉन्स्टेबल
अक्षर जीव धोक्यात घेऊन तिथं बसता. इतकी वाईट परिस्थिती, कधी पडन त्याचा भरोसाच नाहीये. आता मागच्या टायमाला इथं केंद्रातले गृहमंत्री आले होते, अमित जी शाह. त्याच्यानंतर राज्याचे मंत्री होते इथं, गृहमंत्री फडणवीस साहेब, ते स्वतः इथं आलेले होते. मग त्यांना इथं उद्घाटन करायला अडचण काय? आता ते नगरला आलेले आज, ते तिकडे त्यांना जायला वेळ आहे, पण इकडे त्यांना उद्घाटनाला वेळ का नाहीये त्यांना? आम्हाला हेच त्यांना विचारायचंय. जर यांनी 26 जानेवारीपर्यंत जर उद्घाटन केलं तर ठीक आहे, नाही तर आम्ही या ठिकाणी आत्मदान करणार आहे 26 जानेवारीला. भरत भाऊ आहे, मी आहे, विनय भगत आहे, आम्ही ताडावे, आम्ही या ठिकाणी आत्मदान करणार आहे. याची राज्य सरकारने दखल घ्यावी, नाही तर अन्याय याला जो काय परिणाम जो होईल, याला हे शासन आणि हे गृहमंत्री आणि हे केंद्रीय मंत्री अमित जी शाह हे जबाबदार राहणार आहे. आताच सांगतो तुम्हाला या ठिकाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक समजत नाही, कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन या नवीन इमारतीत का येत नाही, सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जर जुनी इमारत ही पाडायला आलेली आहे, ती भाडेतत्वावर नगरपालिकेची, मग याचा अर्थ हे का असा सरळ सरळ असा अर्थ होतोय का ही भाडेतत्वावर, म्हणजे हे भाडं कुठंतरी जातंय, कुठंतरी याचा मलिदा काहीतरी कोणाच्या तरी पोटात जातोय किंवा कुठंतरी अडकतोय. म्हणून ही नव्या इमारतीची आहे ना, आमचं असा आरोप आहे डायरेक्ट का म्हणून या नव्या इमारतीमध्ये प्रवेश काय म्हणतात उद्घाटन केलेलं जात नाहीये किंवा काहीतरी याच्यात गोडबंगाल दिसू राहील. सरळ सरळ असं आहे. पोलीस वसाहत तयार होऊन वर्ष झालं, सगळ्या गोष्टी झाल्या, लाईट बिल येऊ राहिलं. हा, बांधवांना किती प्रकारचा पोलीस बांधवांना त्रास द्यायचा. एक तर ही ठेकेदारी पद्धत सगळ्यात पहिली कोपरगाव शहरातली ठेकेदारी पद्धत सगळ्यात पहिली बदलली गेलेली पाहिजे. श्रेयवादाच्या लढाईमध्ये याच्यामध्ये गाव कोपरगाव शहरातल्या नागरिकांचं जो करातून निघालेला पैसा आहे हा या इमारतींना लागलेला आहे. याची सगळीच जबाबदारी ही त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर राहते आणि तशीच त्या नेत्यांवर आहे. तर आमचं असं मत आहे, त्यांनी जे मलिदा खाण्यापेक्षा तो हे करण्यापेक्षा या इमारतीचं 26 पर्यंत जर उद्घाटन नाही केलं तर 26 ला सकाळी आम्ही आत्मदहन करणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.